नमस्कार. केस गळतीवर टिप्स. नेहमी कोरडे केस ठेवल्याने केसांच्या मुळापर्यंत पोषण पोहोचत नाही. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी केसांना खोबरेल तेल लावावे. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी शिकेकाईच्या पावडरने केस धुतल्याने फायदा होतो. केस धुताना शॅम्पू नेहमी पाण्यात मिक्स करून केसांना लावल्यास सगळ्याच बाजूने केस स्वच्छ धुतले जातात. केसांना धुतल्यानंतर कधीही टॉवेलने झटकून पुसू नये. नेहमी हलक्या हाताने कोरडे करावे. केसांच्या आरोग्य चांगले राहण्यासाठी अळशीच्या बिया खाव्यात. यामुळे केसांची वाढ होते आणि केस दाट होतात. किंवा अळशीच्या बिया पाण्यात शिजवून जेल स्वरूपात झाले की थंड करून केसांना लावावे. याने केसांना शाईन येते आणि केसांची प्रत सुधारते. मेहंदी लावल्यानंतर केस फक्त पाण्याने धुवावे. नंतर कोरडे करून खोबरेल तेल लावावे. दुसऱ्या दिवशी केस धुताना माइल्ड शॅम्पूने केस धुवावे. यामुळे केसांना मेहंदीचा कलर छान येतो. केस मजबूत करण्यासाठी पिकलेल्या केळीचे मिश्रण देखील केसांना लावल्यास केस सिल्की आणि मजबूत होतात. केसांसाठी मेहंदी महत्त्वाची भूमिका बजावते. मेहंदी मुळापासून केसांना नैसर्गिक चमक देते, तसेच त्याचे प्रत सुधारते. त्याचप्रमाणे नैसर्गिक डाय म्हणूनही वापरता येते. केसांच्या चांगल्या वाढीसाठी कुठलेही केमिकलचे शॅम्पू वापरू नका. यामुळे केस डॅमेज होऊ लागतात आणि गळतात. यासाठी माइल्ड आयुर्वेदिक शॅम्पू वापरा. नारळाचे तेल केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे केसांची मुळे चांगली राहतात आणि केस गळण्याची समस्या दूर होते. आठवड्यातून किमान 2 वेळा नारळाच्या तेलाने केसांना मसाज करा. केसांची चांगली वाढ होण्यासाठी अर्धा ग्लास पाण्यामध्ये ग्रीन टी, ॲलोवेरा जेल 4 चमचे टाकून ठेवा आणि हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. याचा रेग्युलर वापर केल्यामुळे केस गळती कमी होऊन केस दाट होतात. केसांना कांद्याचा रस लावल्याने ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होते. जर केस गळती कमी करायची असेल तर कांद्याचा रस केसांच्या मुळाशी लावा. त्यामुळे स्कल्पचे इन्फेक्शन दूर होऊन केसांची चांगली वाढ होते. नेहमी केस धुतल्यानंतर ओल्या केसांना रखडून पुसू नका किंवा विंचरूही नका. केस सुकल्यानंतर विंचरावेत. केसांची गळती कमी करायची असेल तर केस धुण्याअगोदर तेल लावलेच पाहिजे. केसांची लांबी वाढवण्यासाठी खोबरेल तेल, आवळा पावडर एकत्र मिसळून केसांच्या मुळाशी मसाज केल्याने केस वाढू लागतात. केस पांढरे होऊ नये म्हणून कढीपत्त्याची पेस्ट बनवून त्यात खोबरेल तेल घालून केसांना लावल्यास केस पांढरे होणे मुळापासूनच कमी होते. केसांना गरम पाण्याने धुतल्यामुळे केस कमजोर होतात. त्यामुळे केसांना कधीही गरम पाण्याने धुवू नका. कोमट पाणी तुम्ही वापरू शकता. डोक्यावर केस विरळ झाले असतील तर 2 चमचे मेथी दाणे रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी अर्धा ग्लास पाणी टाकून 5 मिनिटे पाणी उकळून घ्या. यामुळे मेथीचा अर्क पाण्यात उतरतो आणि ते पाणी थंड झाल्यावर त्यात व्हिटॅमिन ईच्या 3 कॅप्सूल टाका आणि हे टोनर स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. 3 वेळा केसांना स्प्रे करा. यामुळे केसामधील कोंडा निघून जातो. केस गळणे थांबते. याशिवाय केस दाट देखील होतात. केसांना नॅचरली ब्राऊन कलर येण्यासाठी बीटरूटचा रस करून किंवा कॉफी पावडर आणि चहापत्ती मिक्स करून मेहंदी पावडरमध्ये घाला. यांनी केसांना नॅचरल ब्राऊन कलर येतो. केस लांब, सडक आणि सिल्की होण्यासाठी मिक्सरला आवळा आणि थोडे तूप घालून
फिरवून पेस्ट करून घ्या आणि त्याने मालिश करा. अर्ध्या तासाने केस धुवा. याच्या वापराने केस लांब होतात. कोरफडीचा गर केसाला लावल्यास केस गळणे थांबते. तसेच केसांची वाढ होण्यास मदत होते आणि केस मऊ आणि मजबूत होतात. केसांच्या जलद विकासासाठी नारळाच्या दुधाने किंवा तेलाने आपल्या टाळूची मालिश करा. हे केसांचे तुटणे कमी करून, केसांचे नुकसान रोखून आणि केसांना बळकट करून केस गळणे कमी करते. महिलांसाठी अंडी, मध आणि ऑलिव्ह ऑइलपासून बनवलेल्या हेअर मास्क घरच्या घरी बसवलेला वापरा. त्यामुळे हा हेअर मास्क लगेचच केस गळणे कमी करण्यासाठी चांगले काम करतो. कढीपत्ता हा नवीन केसांच्या वाढीस उत्तेजन देतो आणि केस गळणे थांबवतो. कढीपत्त्यातील बीटा कॅरोटीन आणि प्रोटीन्स केस अधिक मजबूत करण्यास मदत करतात. तर लोह आणि जीवनसत्वे बी आणि सी स्काल्पचे पोषण आणि केसांच्या निरोगी वाढीस मदत करतात. यामुळे कढीपत्ता वापरून तुम्ही केसांसाठी अधिक चांगले पोषण मिळवून देऊ शकतात. केसांची घट्ट वेणी किंवा इतर घट्ट केशरचना टाळण्यास केस तुटण्याची शक्यता कमी होते. अंड्यातील प्रथिने केसांची वाढ सुधारण्यास मदत करतात. अंडी, मध आणि ऑलिव्ह ऑइल एकत्र करून मास्क तयार करा आणि केसांना लावा. जर ताण, तणाव आणि डिप्रेशनमुळे असेल तर केस गळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे योगा, ध्यान किंवा इतर प्रकारे तणाव कमी करा. आहारात व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, ई, आयरन, झिंक आणि प्रोटीनयुक्त आहार घ्या. रात्री केस बांधून झोपल्यास केस तुटण्याची समस्या कमी होते. सर्वात महत्त्वाच्या टिप्स: काहीही केमिकलयुक्त पदार्थ केसांना लावू नये. जर या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.